नमस्कार, विदर्भ वादळमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. माझ्यासोबत आहे माजी नगरसेवक माननीय सुरेशजी मेश्राम. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आताच काही दिवसापूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यानिमित्त स्टार प्रचारक मेश्राम साहेब आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्यासोबत थेट चर्चा करणार आहोत. नमस्कार मेश्राम. नमस्कार. आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचा प्रभाग क्रमांक 11 विजयपुरा रुक्मिणीनगर या प्रभागामध्ये एक इतिहास आम्ही तयार केलेला आहे. त्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज अभिमान हा विजयपुरा जो आमचा गड आहे तो गड आम्ही कायम ठेवलेला आहे. जसं उत्तर प्रदेश म्हणजे जो उत्तर प्रदेश आहे त्यामध्ये जसं आमचं सरकार होतं त्याचप्रकारे बहुजन समाज पार्टीचं हा जो गड आहे BSPचा या ठिकाणी कंटिन्यू दरवर्षी काहीतरी नगरसेवक येत असतात. आज या ठिकाणी आम्ही 3 नगरसेवक आणले आहे. काही चुकीच्या लोकांमुळं एक आमची सीट पराजित झालेली आहे, परंतु त्याची आम्हाला पर्वा नाही. येणाऱ्या काळामध्ये आज आमचे 3 नगरसेवक आहेत. आम्ही 30 नगरसेवक निवडून आणू असा आमचा सर्वांचा संकल्प आम्ही केलेला आहे. अच्छा, जो निवडणुका झालेल्या आहेत आपण बोलले की पुढे सुद्धा काय आपला विचार आहे? या ठिकाणी आम्हाला निवडणूक पुरतंच मर्यादित न राहता हा समाज परिवर्तनाचा लढा आहे. हे एक बहुजन समाज पार्टी एक मिशन आहे. समाजातील तळागाळातील लोकांना आम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर करून त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्हाला लढावं लागतं. आणि प्रत्येकाला फुलेशाह आंबेडकर विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता आम्हाला कंटिन्यू जसं दिवस रात्र एक करून 12 महिने आम्हाला निवडणूक येऊ अथवा नाही येऊ परंतु आम्हाला काम करत राहावं लागतं. आपण काही दिवसांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्याच्यावर काही नियोजन केलेलं आहे? जिल्हा परिषद असो, येणारी विधानसभा असो, येणाऱ्या लोकसभा असो, आम्हाला निवडणूक लढायला लागतात. कारण हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे आम्ही निवडणूक लढणार आहोत. आपल्यासोबत होते माननीय सुरेशजी मेश्राम साहेब. त्यांना पुढील वाटचालीसाठी विदर्भ वादळ करून